नमस्कार, मैं हूं सीपी तिवारी। आप देख रहे हैं प्रिंस T24 मीडिया। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। अंजुर फाटा महावीर चौक स्थित वरिष्ठ नगर सेवक नीलेश जी चौधरी के जनसंपर्क कार्यालय पर मनाया गया 15 अगस्त 78वां स्वतंत्रता दिवस। बता दें, माजी नगर सेवक नीलेश जी चौधरी हर साल की तरह इस साल भी अपने जनसंपर्क कार्यालय पर झंडारोहण कर झंडे को सलामी दिए। वहीं आए हुए अतिथिगण व महिला पुरुष सभी लोग झंडे को सलामी दिए और सबके चहेते वरिष्ठ नगर सेवक नीलेश जी चौधरी ने 78वां स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर देशवासियों को क्या संदेश दिए। सबको लाभ मिलना भी चालू हुआ है। हर जिसके खाते में 2 महीने का 1500 रुपया रक्षाबंधन से पहला ये लड़की बहन को योजना का लाभ दिया है। इसके लिए खास करके मैं एकनाथ जी शिंदे साहब जो हमारे मुख्यमंत्री है, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस है, अजीत जी पवार है, सारे को मैं उनका हार्दिक आभार मानता हूँ कि उन्होंने लाड़की योजना दी और हमारे बहनों को रक्षाबंधन से पहला उनको लाभ दिया। इसके लिए मैं सरकार का अभिनंदन और आभार मानता हूँ। शहीद केला दिया શું થયું અને આના માટે આઝાદી માટે શું શું ગુમાવ્યા લોકો શહીદ હોય એ બધું આપણે યાદ કરતા આજે 78મા જન્મદિવસ ગણતંત્ર દિવસે દરેક ભારતવાસીઓને આ તકે શુભેચ્છા આપી છે। અહીંયા નિલેશ સાહેબ આપણે નગરસેવક આ 7-8 વર્ષથી 15મી ઓગસ્ટ અને 26મી જાન્યુઆરી એ મનાવે છે। લોકોના મનમાં ઉત્સાહ વધે છે અને આ દિવસે દરેકને ખૂબ ખૂબ શુભેચ્છા। દરેક ભારતીયવાસીનો જય હિન્દ જય ભારત। आज स्वतंत्र दिवसाच्या सगळे भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। आणि जे काय आज साहेबांनी आम्हाला इथं बोलून जे काय आम्हाला संधी दिली ते बरंच आम्हाला खूप आनंद वाटलं। आणि असंच मी भारतीयांना शुभेच्छा देतो की बारीक जे छोटे काय कार्यकर्ता असतात यांना संधी देऊन पुढे काही करण्यात यावं अशी अपेक्षा करतो सगळ्यांना। जय हिंद। 15 अगस्त 1947 को अपना भारत देश स्वतंत्र हुआ। आज स्वतंत्र हो के 78 साल हो गए। आज अपना भारत देश स्वतंत्र हो गए। मैं सभी भारतीयों को इस स्वतंत्र दिवस के ऊपर बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और आज जो झंडा फहराने का जो आज शुभ हादसे हुआ वो हमारे सामाजिक कार्यकर्ता राज पवार और विनोद सतपाल इनके हाथों से हुआ। और इस कार्यक्रम में उपस्थित हमारे अशोक कार्यकर्ता है, उपस्थित रह के हमारे हर साल 26 जनवरी 15 अगस्त और 1 मई ऐसे तीन हमारे झंडा वंदन होते हैं अलग अलग लोगों के हाथों। और ये हमने उपक्रम गए 7 से 8 साल से कर रहे हैं और ये इसका हमको अच्छा रिस्पांस मिला है। तो हम आगे भी ऐसा काम करेंगे, यही ईश्वर से प्रार्थना करते हैं और सभी को शुभकामनाएं देते हैं। सर क्या कहेंगे, आज स्वतंत्र 15 अगस्त को आज झंडा फहराया गया। आज भारताचा स्वतंत्र दिवस 78वा स्वतंत्र दिवस आज आपण बनवत आहोत। आपल्याला स्वतंत्र येऊन 77 वर्ष पूर्ण झाली। आज आपण या स्वतंत्र दिनानिमित्त आजच्या या महावीर चौकामध्ये माझे मित्र आणि माझे सहकारी या विभागातील ज्येष्ठ नगरसेवक निलेशजी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे माझे सर्व मित्र व त्याचप्रमाणे इथं असलेल्या सर्व महिलांच्या वतीने आज आपण इथं महावीर चौकामध्ये झेंडावंदन केलेलं आहे। आणि ॲक्च्युली 3 दिवसापासून आपण या अख्ख्या भारतामध्ये स्वतंत्र दिन साजरा करत आहोत। त्याचा आजचा हा शेवटचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आज आपण स्वतंत्र दिनाचा साजरा करत आहोत। भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी खरोखरच ही चांगली संकल्पना आपले गेली ते 10 वर्ष, आता हे 11वं वर्ष आहे, त्यांनी संकल्पना मांडून देशामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये तिरंग्याचे महत्त्व त्यांनी स्थापित केलेलं आहे। त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्याच वतीने नरेंद्र मोदी साहेबांना मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करेन। आणि असंच आपण ह्या देशातील सर्व जनतेने या तिरंग्याचं महत्त्व आपण ज्या लोकांचं बलिदान केलेलं आहे, ज्या लोकांनी आपल्याला या संपूर्ण स्वतंत्र काळामध्ये जे सहकार्य केलेलं आहे, त्यांना आजच्या ह्या पवित्र दिनी त्यांना मी आज आदरांजली व्यक्त करतो। आणि ह्या भारतामध्ये आपण या सगळ्या इंग्रजांनी आपल्याला लुटून नेलं होतं आणि लुटून नेल्यानंतर सुद्धा ह्या 78 वर्षामध्ये 77 वर्षामध्ये आज आपण भारताला उभं केलेलं आहे। आज आपण चंद्रावर जाण्यासाठी सक्षम झालो आहोत। याचं सर्व जे कारण आहे ते या भारतातील जनता आहे। आणि ह्या तिरंग्यामध्ये जो
जोश आहे तो आज आपल्याला सर्वांनाच या नवीन पिढीला एक प्रेरणा देते. म्हणून आज या महावीर चौकामध्ये एक आम्ही भारताचे नागरिक म्हणून निलेश चौधरी साहेबांच्या वतीने इथं झेंडावंदन झालेलं आहे. त्याबद्दल मी सर्वच या भारतवासियांना, महाराष्ट्रवासियांना आणि या भिवंडीकरांना माझ्या भोसले कुटुंबियाच्या वतीने आणि कामतकरच्या वतीने आणि माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वांनाच आज ह्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सबसे पहले समाचारों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें. तब तक के लिए मुझे दीजिए आज्ञा. धन्यवाद.